ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जाते। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट, स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे ठेवल्यास चूक काय? भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांवर मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणीवेळी मी तिथे नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। उज्ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीत दमदाटी करून चालत नाही, कायदा सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। मुंडवा जमीन व्यवहार खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकरणामध्ये कलेक्टर ते पालकमंत्र्यांचा सहभाग, सत्य बाहेर येईपर्यंत लढाई सुरू ठेवणार, अंजली दमानी यांचा आक्रमक पवित्रा, अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आरोपी शीतल तेजवानी चौकशीसाठी पुन्हा गैरहजर, तेजवानीला खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्यासाठी पुन्हा संधी नाही, प्रकरणाचा अहवाल 6 डिसेंबरपूर्वीच येणार। दुबार मतदारांना मुंबई महानगरपालिका नोटीस देणार, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार, 11 लाखाहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार। गौरी गर्जे प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, प्राथमिक अहवालामध्ये गौरीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं समोर, गौरीची हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करणार। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला, आरोपीला फाशी देण्याची मागणी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, विद्यार्थी आघाडीचे अकोल्याचे महानगर प्रमुख वैभव घुगे यांनी रेल्वे ट्रॅकवर उडी घेत जीवन संपवलं, आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, हरकती आणि सूचनांसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे, 1700 कोटींची निविदा मंजूर, सूत्रांची माहिती, पर्यावरणीय परवानग्या, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार। तोतया IAS महिलेवर पाकिस्तानसाठी हेरगिरीचा संशय, कल्पना भागवतला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, बनावट कागदपत्रांसह 6 महिने छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करत होती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।